नमस्कार मित्रांनो, टीम इंडियाच्या चाहत्यासाठी मोठी बातमी आली आहे. BCCIने श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा केली आहे. या संघात अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजाचं आगमन झालेलं आहे. तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सारांश जैनला पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळालं आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण 15 सदस्यीय संघ, प्रत्येक खेळाडूची भूमिका आणि भारताची संभाव्य प्लेइंग 11 पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम भारताचा कसोटी संघ आपण पाहूया. कर्णधार शुभमन गिल असणार आहे. उपकर्णधार KL राहुल. बॅटिंगमध्ये यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल याची निवड झालेली आहे. विकेटकीपरमध्ये रिषभ पंत आणि ध्रुव जुरेल हे 2 विकेटकीपर आहेत. तर ऑलराऊंडर रवींद्र जडेजा, सारांश जैन आणि मानव सुतार हे 3 ऑलराऊंडर सिलेक्ट झालेले आहेत. तर बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव आणि गुरनूर बरार हे बॉलर सिलेक्ट झालेले आहेत. या संघातील सर्वात मोठी बातमी म्हणजे रवींद्र जडेजाचे कसोटी संघामध्ये आगमन झालेलं आहे. जडेजा हा भारताच्या कसोटी संघातील सर्वात महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडूमध्ये गणला जातो. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात तो सामना फिरवण्याची क्षमता ठेवतो. तसेच सारांश जैनला पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात संधी मिळाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याची निवड झालेली आहे. तर श्रीलंकेविरुद्धची ही कसोटी मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत गुणतालिकेत मजबूत सुरुवात करण्यासाठी भारताला या मालिकेत चांगली कामगिरी करावी लागेल. श्रीलंकेतील फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्ट्यावर भारतीय फलंदाज आणि फिरकी गोलंदाजाची खरी परीक्षा पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, हा होता श्रीलंका दौऱ्यासाठी जाहीर झालेला भारतीय कसोटी संघ. तुमच्या मते या संघात आणखी कोणत्या खेळाडूला संधी मिळायला हवी होती आणि भारत ही मालिका किती फरकाने जिंकेल? तुमचे मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या क्रिकेट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.